नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आजची ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे। दिव्यांग लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाबाबत शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, ऑगस्ट महिन्याचे पैसे प्रत्यक्ष खात्यामध्ये कधी जमा होणार। शासन निर्णय जाहीर झाला आहे, मात्र शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर पैसे थेट त्याच दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाहीत। पैसे खात्यामध्ये जमा होण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते। आता ही संपूर्ण प्रक्रिया आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता सर्वात आधी समजून घेऊया की ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यापूर्वी नेमकी कोणती प्रक्रिया होणार आहे। शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेचच पैसे खात्यामध्ये जमा होत नाहीत। त्यासाठी सर्वात आधी डीबीटी पोर्टलवर असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे द्याव्या लागतात। म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोणकोणत्या दिव्यांग लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ द्यायचा आहे, त्या दिव्यांग लाभार्थ्यांची यादी डीबीटी पोर्टलकडून विभागाकडे येईल। शुक्रवारचा दिवस या प्रक्रियेसाठी महत्त्वाचा आहे। या याद्या विभागाकडे आल्यानंतर त्यामध्ये असलेल्या लाभार्थ्यांची संख्या आणि त्यानुसार लागणाऱ्या निधीची पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल। म्हणून सध्या याद्या विभागाकडे येणे हा पहिला महत्त्वाचा टप्पा आहे। हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुढची निधी आणि पैसे खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल। आता मित्रांनो, लाभार्थ्यांची यादी विभागाकडे आल्यानंतर पुढे काय होणार आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। सर्वात आधी विभागाकडे आलेल्या याद्यामध्ये एकूण किती लाभार्थी आहेत ते पाहिले जाईल। त्यानुसार या सर्व लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ देण्यासाठी एकूण किती पैसे लागणार आहेत याची गणना केली जाईल। त्यानंतर लागणारा निधी सरकारच्या कोषागाराकडून ट्रेझरीकडून मंजूर करून घेतला जाईल। निधी मंजूर झाल्यानंतर पुढची प्रक्रिया म्हणजे संबंधित बिले तयार करून ते पास करून घेणे। बिले पास झाल्यानंतर हा मंजूर झालेला निधी डीबीटी पोर्टलकडे ट्रान्सफर केला जाईल आणि डीबीटी कडे निधी गेल्यानंतर पुढे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, लाभार्थ्यांची यादी, किती निधी लागेल याची गणना, ट्रेझरी करून निधी मंजूर, त्यानंतर डीबीटी पोर्टलकडे निधी आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष ऑगस्ट महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यासाठी नेमका किती वेळ लागू शकतो। तर थोडक्यात सांगायचं झालं तर वर सांगितलेली संपूर्ण प्रक्रिया होण्यासाठी साधारण 4 ते 5 दिवस लागू शकतात। मात्र यामध्ये 1-2 दिवसांचा फरक पडू शकतो, कारण पैसे थेट खात्यामध्ये जमा होत नाहीत। सर्वात आधी डीबीटी पोर्टल करून लाभार्थ्यांची यादी विभागाकडे येईल। त्यानंतर त्या यादीप्रमाणे किती निधी लागणार आहे याची गणना केली जाईल। मग तो निधी ट्रेझरीकडून मंजूर करून घ्यावा लागेल। त्यानंतर बिले पास होतील आणि शेवटी हा निधी डीबीटी पोर्टलकडे ट्रान्सफर केला जाईल। ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया पुढे जाईल। त्यामुळे शासन निर्णय जाहीर झाला म्हणजे त्याच दिवशी किंवा लगेचच दुसऱ्या दिवशी पैसे खात्यामध्ये जमा होतील असे नाही। शासन निर्णयानंतरही या सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही दिवस वेळ लागू शकतो। हे सर्व लाभार्थ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। मित्रांनो, येथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे। सध्या डीबीटी पोर्टलच्या इंटिग्रेशनचे काम सुरू आहे। आता हे इंटिग्रेशन म्हणजे नेमकं काय, तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पैशाच्या वितरणासाठी डीबीटी पोर्टल आणि संबंधित विभागामधील तांत्रिक व्यवस्था व्यवस्थित सुरू करण्याचे काम चालू आहे। त्यामुळे या कामामुळे पैसे खात्यामध्ये जमा होण्याच्या प्रक्रियेला थोडा पुढे मागे वेळ लागू शकतो। म्हणजे पैसे येणार नाहीत किंवा पैसे थांबले आहेत असा याचा अर्थ नाही। फक्त डीबीटी पोर्टल संबंधित तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्यामुळे 1-2 दिवसांचा फरक पडण्याची शक्यता आहे। संबंधित विभाग, दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि डीबीटी पोर्टल संबंधित चर्चेतूनही अशीच माहिती समोर येत असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही। शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर पैसे खात्यामध्ये जमा होण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात आणि त्यासोबतच डीबीटी पोर्टलची तांत्रिक प्रक्रिया देखील पूर्ण होणे आवश्यक आहे। म्हणून थोडा वेळ लागला तरी लगेचच पैसे बंद झाले किंवा काही मोठी अडचण निर्माण झाली असा निष्कर्ष काढू नका। मित्रांनो, आता डीबीटी पोर्टल बाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया।
आपण ज्या जुन्या डीबीटी पोर्टलचा वापर करत होतो ती वेबसाईट सध्या बंद आहे आणि त्याच वेळी नवीन डीबीटी पोर्टलचे इंटिग्रेशनचे काम सुरू आहे. आता यामुळे काय होऊ शकते, तर समजा ऑगस्ट महिन्याच्या पैशांचे पेमेंट झाले किंवा पैसे कोणत्या टप्प्यावर आहेत याचा स्टेटस जुन्या वेबसाईटवर दाखवायचा असेल तर ती जुनी वेबसाईट पुन्हा सुरू करावी लागू शकते. पण ती वेबसाईट आपल्या म्हणण्याप्रमाणे लगेच सुरू करता येत नाही. त्यासाठी सरकारची परवानगी आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागते. म्हणजेच एकीकडे नवीन डीबीटी पोर्टलचे इंटिग्रेशनचे काम सुरू आहे आणि दुसरीकडे जुन्या वेबसाईटवर स्टेटस दाखवण्याची आवश्यकता असेल तर त्यासाठी काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला 2-3 दिवसांचा वेळ पुढे मागे लागू शकतो. म्हणून पैसे खात्यामध्ये जमा होण्यास किंवा पेमेंटचा स्टेटस दिसण्यास थोडा वेळ लागला तर त्याप्रमाणे ही तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया असू शकते. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ऑगस्ट महिन्याचे दिव्यांगांचे पैसे नेमके कधी खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तर अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मित्रांनो, शुक्रवारपासून सर्वात आधी डीबीटी पोर्टलवरील दिव्यांग लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित विभागाकडे येण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर या याद्यामध्ये किती लाभार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी किती निधी लागणार आहे याची गणना केली जाईल. त्यानंतर कोषागाराकडून निधी मंजूर करून घेतला जाईल. मग संबंधित बिले पास केली जातील आणि त्यानंतर निधी डीबीटी पोर्टलकडे ट्रान्सफर केला जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. आता या सर्व प्रक्रियेला साधारण 4 ते 5 दिवसांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे दिलेल्या माहितीनुसार सोमवार, मंगळवार किंवा बुधवारपर्यंत ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र ही निश्चित तारीख समजू नका, कारण डीबीटी पोर्टलचे इंटिग्रेशनचे काम सुरू आहे आणि त्या संदर्भातील तांत्रिक प्रक्रिया देखील सुरू आहे. त्यामुळे काही कारणामुळे पैसे जमा होण्यास 2 ते 3 दिवसांचा पुढे मागे फरक पडू शकतो. म्हणजेच प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली तर सोमवार, मंगळवार किंवा बुधवारपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे आणि तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणामुळे काही अडचण आली तर थोडा अधिक वेळ लागू शकतो. म्हणून लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया लक्षात ठेवावी आणि पैसे लगेच जमा झाले नाहीत म्हणून घाबरून जाऊ नये. मित्रांनो, आता शेवटी एक महत्त्वाची गोष्ट सर्व लाभार्थ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेचच खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर काही लाभार्थी चिंतेत पडतात. काही जण लगेच संबंधित विभागाला फोन करून पैसे कधी येणार याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. आता तुमचे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत हे जाणून घेण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे, कारण हे पैसे तुमचे आहेत आणि ते तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार हे जाणून घेणे नक्कीच महत्त्वाचे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शासन निर्णय जाहीर होणे आणि प्रत्यक्ष खात्यामध्ये पैसे जमा होणे या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या याद्या विभागाकडे येणे, निधीची गणना होणे, ट्रेझरीकडून निधी मंजूर होणे, बिले पास होणे आणि त्यानंतर डीबीटी पोर्टलकडे निधी जाणे अशा सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. म्हणून या प्रक्रियेला थोडा वेळ लागला तर लगेच पैसे बंद झाले आहेत किंवा काही मोठी अडचण आली आहे असा विचार करू नका. थोडा वेळ लागणे या संपूर्ण प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी घाबरून न जाता ही प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आता शेवटी संपूर्ण माहिती एकदा सोप्या भाषेत समजून घेऊया. दिव्यांग लाभार्थ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाबाबत शासन निर्णय जाहीर झाला आहे. आता प्रत्यक्ष पैसे खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता सर्वात आधी डीबीटी पोर्टलकडून दिव्यांग लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित विभागाकडे येतील. त्यानंतर त्या याद्यामध्ये किती लाभार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी किती निधी लागणार आहे याची गणना केली जाईल. त्यानंतर कोषागाराकडून निधी मंजूर करून घेतला जाईल. मग संबंधित बिले पास केली जातील आणि त्यानंतर हा निधी डीबीटी पोर्टलकडे ट्रान्सफर केला जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया पुढे जाईल. या संपूर्ण प्रक्रियेला साधारण 4 ते 5 दिवस लागू शकतात. त्यामुळे दिलेल्या माहितीनुसार सोमवार, मंगळवार किंवा बुधवारपर्यंत ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र यामध्ये 1-2 दिवसांचा किंवा त्यापेक्षा थोडा पुढे मागे फरक पडू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे डीबीटी पोर्टलच्या इंटिग्रेशनचे सुरू असलेले काम आणि त्या संबंधित तांत्रिक प्रक्रिया. त्यामुळे पैसे जमा होण्यास थोडा वेळ लागला तरी लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. आणि मित्रांनो, शेती आणि सरकारी योजनांच्या रोजच्या अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा.
व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. यामुळे शेती आणि सरकारी योजना, दिव्यांग पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना आणि इतर महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि ही माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची असल्यामुळे हा व्हिडिओ आपल्या इतर दिव्यांग बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये या योजनेबाबत काही प्रश्न किंवा अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.